ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। हसन मुश्रीफांच्या विधानसभेतील तडजोडीनं केडीसीसी बँक पुरती गोत्यात। आधी लाखोंचा दंड, आता थेट चौकशीचे आदेश। नेमकं हसन मुश्रीफांची कोणती चूक नडली, पाहूया विस्तृत बातमी। नमस्कार, मी शर्वरी पवार आणि आपण पाहताय तिचा सागर न्यूज। कोल्हापूर जिल्हा बँकेतील आर्थिक, प्रशासकीय व कायदेशीर अनियमिततेप्रकरणी शासनाने चौकशीचे आदेश दिले। या निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील राजकारण तापलं असून महायुतीतील अंतर्गत मतभेद चर्चेत आला। पश्चिम महाराष्ट्रात महत्त्वाचा समजल्या जाणारा सांगली जिल्हा बँकेच्या चौकशी संदर्भात वारंवार भाजप नेत्यांकडून तक्रारी झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं। आता पाठोपाठ कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची चौकशीची मागणी झाल्यानं महायुतीतील घटक पक्षांचे राजकीय रंग समोर आलेत। भाजपानं महायुतीतल्या घटक पक्षांना आणि काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांना सहकार क्षेत्रात लक्ष करत असताना आता कोल्हापूर जिल्हा बँकेकडे आपला मोर्चा वळवलाय। नुकतेच सहकार व पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे कक्ष अधिकारी सुधीर अमृते यांनी विभागीय आयुक्तांना जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश दिलेत। गोकुळवर प्रशासक नियुक्तीनंतर आता जिल्हा बँकेची ही चौकशी होणार आहे। जिल्हा बँकेच्या 2023-24च्या वैधानिक लेखापरीक्षक अहवालातील गंभीर आर्थिक, प्रशासकीय, नियामक व कायदेशीर अनियमिततेबाबत चौकशी करून अहवाल सादर करावा असे आदेश देण्यात आलेत। गर्जना संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांनी केलेल्या तक्रारीवरून ही चौकशी लागली असून संस्थांना दिलेल्या कर्जाच्या तपशिलावर बोट ठेवण्यात आलाय। वैधानिक लेखापरीक्षणातील प्रत्येक निरीक्षणाच्या पालन अहवालाची तपासणी करावी। संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी। नियमबाह्य कर्ज मंजुरीच्या चौकशी करून जबाबदाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी तक्रार अर्जात केली आहे। तसेच तारण कर्ज दस्तऐवज नोंदीचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत आणि आवश्यक असल्यास फौजदारी कारवाई करावी अशा मागण्या केल्यात। नुकतेच कोल्हापूर जिल्हा बँकेला अन्नपूर्णा कंपनीला कर्ज दिल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून 13.25 लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला। रिझर्व्ह बँकेकडून दंड ठोठावण्यात आल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांच्या राजकीय सोयीवर बोट ठेवण्यात आलं आणि 4च दिवसात बँकेच्या चौकशीचे आदेश दिल्याने पुन्हा एकदा सहकार क्षेत्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे। एकूण नेमकं राजकारणाच्या पटलावर गोकुळचं राजकारण आता पुढं काय मोड घेणार, काय वाटतं आपल्या दर्शक हो? एकूणच यात हसन मुश्रीफांचा काय रोल असेल, आपली कमेंट जरूर कळवा। तोपर्यंत पाहत रहा तिचा जागर न्यूज। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज यूट्यूबवर जाऊन।